नमस्कार, मी सुनील मयेकर। आज आपण बनवतोय कोलमीची चटणी। ह्याला तुम्ही भाजी पण बोलू शकतात, पण आम्ही कोकणाकडे याला चटणी बनवतो। आणि ही कोलमीची चटणी खूप खायला उत्तम असते। तुम्ही फक्त चपाती आणि या भाजीवर पण तुम्ही खाऊ शकता। तर चला बनवूया कोलमीची चटणी। कोलमीची चटणी बनवताना आपल्याला पहिला कोलमी लागेल, पण कोलमी तिला साफ करून हिच्यामध्ये एक नस असते, ती मागे असते, ती काढून घेणं जरुरी आहे। नाहीतर ही खूप त्रासदायक असते, ह्यानी लूज मोशन होऊ शकतात। म्हणून ही पहिला काढून घ्यायची। ही जी नस आहे ती काढून घ्यायची। आपण ही नस काढून आता व्यवस्थित साफसुथरं कोलमी धुवून घेतलेली आहे। आपण भाजीची तयारी करूया। हे 4-5 कांदे घेतलेत, 4-5 टमॅटो घेतलेत, थोडेसे लसूण आणि मिरची। लसूण आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि कढीपत्ता फोडणीला। ही चटणी खायला खूप मस्त वाटते। एकदा तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ह्याच्यामध्ये तेल जास्त लागतं, लक्षात ठेवा, आणि ही सुकी बनणार आहे। आता सर्वप्रथम आपण कढीपत्ता हे आपण बारीक तुकडे करून टाकले। काही लोक अख्खे टाकतात, पण बारीक टाकायचं। हे कढीपत्ता पोटात गेलेला बरा असतो, शरीराला चांगलं असतं। त्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्याला थोडंसं गरम गरम तेलामध्ये टाकायचं। आणि आता आपण कांदे पण एकत्र टाकून देऊया याच्यामध्ये, कारण हे जळले नाही पाहिजे। नेहमीप्रमाणे आपल्याला कांदे लालसर करून घ्यायचे आहेत, शिजले पाहिजे कंप्लीट। कांदे ट्रान्सपरंट झाले तर समजून जायचं की कांदे शिजलेले आहेत। याला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने काय होतं, कांद्याची शिजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि ते आपल्याला जास्त वेळ लागत नाही कांदा शिजायला। आता बघा, आपला कांदा बारीक झालेला आहे, एकदम शिजलेला आहे, त्याचं प्रमाण पण छोटं झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया। कांदा कंप्लीट ट्रान्सपरंट झाल्यानंतरच टॅमॅटो टाकायचे, नाहीतर काय होणार, कांदे तुम्हाला कच्चे लागणार। कांदे आपल्या मूळ आकारापेक्षा बारीक होतात, हे लक्षात ठेवा, जेव्हा ते कंप्लीट फ्राय झालेले असतात तेव्हा। आता टॅमॅटो आणि आपले कांदे मिक्स व्यवस्थित झालेले। आता आपण याला मसाला करूया। थोडीशी हळद, मिरची जरा जास्त टाकायची, आपल्याला जरा तिखट बनवायची, कारण टॅमॅटो पण गोड असतात, कांदे पण गोड असतात आणि कोलमी पण गोडसरच असते थोडीशी। धना जिरा पावडर, याच्यामध्ये आपण गरम मसाला नाही टाकत, लक्षात ठेवा, कारण प्रत्येक याच्यामध्ये गरम मसाला टाकणं जरुरी असं नाही आहे। गरम मसाल्याने काय होतं की आता कोलमीची जे नॅचरल फ्लेवर आहे ती कमी होऊन जाणार, म्हणून आपण आता यावेळी गरम मसाला टाकत नाही आहे। इन शॉर्ट बघायला गेलं तर कांदा आणि टॅमॅटोची आपण जशी भाजी बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला भाजी बनवायची आहे, पण याच्यामध्ये पाणी आपण नाही टाकायचं आहे। पाणी केव्हा टाकायचं मी तुम्हाला सांगेन। आता ही शिजलेली आहे कंप्लीट आपली भाजी। आता याच्यामध्ये आपण कोलमी टाकूया। कोलमीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, ती थोडक्यात पटकन शिजून जाते, वाफेवर पण शिजते। व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेऊया, कारण कोलमी कच्ची पण नाही राहिली पाहिजे। आता याला आपण थोडा वेळ झाकून ठेवलंय, कारण त्या स्टीमनी पण ती शिजते। आता याच्यावर थोडंसं पाणी आपण शिंपडूया, कारण की कांदा खाली लागायला लागला आहे। थोडं पाणी शिंपडायचं आपल्याला, जास्त नाही, फक्त स्टीम त्याची जनरेट व्हायला पाहिजे। आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्या। ही खायला खूप स्वादिष्ट लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, आपली चटणी रेडी आहे। चला तर आपण खाऊया चपाती आणि कोलमीची चटणी। थँक्यू।